तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आज विकास क्रांती सेनेच्या वतीनं आणि पठार भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, त्यात मग संतोष असेल, सतीश फापाळे असतील किंवा भगवान काळे असतील आणि बाकी सगळेच पांडुशेठसह सगळ्याच कार्यकर्त्यांच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर आजीजी नवले, कारभारी उगले सगळीच मंडळी ह्या आंदोलनासाठी विशेष करून उपस्थित होते. आणि यामध्ये खरं तर आमदार अमोलजी खताळांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं की निलमताईंना इथं पाठवून एक शिष्टाई केली आणि पालकमंत्र्यांशी एक संवाद घडून आणला आणि पालकमंत्र्यांनी येत्या 20 तारखेच्या आत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर भेट घालून देण्याचा आपल्याला शब्द दिलेला आहे. यामध्ये डॉक्टर अजितजी नवले यांनी जी महत्वाची भूमिका किंवा इंद्रजी सावंत यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे की त्यांचा आंदोलनाचा अनुभव पाहता नुसती भेट घेऊ अशी नाही तर किती तारखेला भेट घेणार. आणि जे पालकमंत्र्यांनी रिझन दिलंय की 16 तारखेपर्यंत निवडणुकांचे निकाल, आणि साहजिक आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही आज निवडणुकांचं वातावरण आहे, पण त्याच्या आधी उद्या किंवा परवापर्यंत फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्री महोदयांचा शब्द घेऊन आपली 20 तारखेच्या आत भेट घडून येणार आहे. कलेक्टर महोदयांनी आपल्याला 19 तारखेला भेट घडेल असं पत्र दिलेलं आहे. मला वाटतंय यामध्ये मी 100% आंदोलन यशस्वी झालं नाही असे म्हणेन, पण चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवानुसार निदान रुपयातले 25 पैसे आपल्या पदरामध्ये पडलेले आहेत. पुढची लढाई जर आपल्याला न्याय नाही भेटला तर आपण लढत राहणार आहे. पण प्रथमदर्शनी निलमताई तुम्ही आलात, जे काही पालकमंत्र्यांशी संवाद घडवून दिला, मागं काय झालं ते सोडून देऊ, पण हा इतिहास आपल्या वाट्याला येणार आहे की जी नाशिक पुणे रेल्वे जाणार आहे ती सिन्नर मागे देवठाण, त्याच्यानंतर संगमनेरातून बोटा आणि बोट्यातून आळे फाटा मार्गे जाणार आहे. आणि मला खात्री आहे की जर पालकमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि देवेंद्रजी सकारात्मक आहेत तर हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा आंदोलक एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, आमच्यामुळं ज्या प्रवाशांना त्रास झाला त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही आमचेच आहात या, आणि आता हा रस्ता खुला करून देतो. आणि मला वाटतं राष्ट्रगीतानं सांगता होणार आहे, पण त्याच्यासाठी आपण रस्त्याच्या कडेला उभा राहू, आपल्या बांधवांना त्रास होणार नाही याची दखल घेऊ. आणि आंदोलनकर्त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.